काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद आदर्श तायडे यांनी घेतली आणि त्यांनी तुमच्यावरती नाव घेऊन अत्यंत आरोप जे आहेत ते अनेक केलेत. काय नेमकं तुमचं यामध्ये काय नेमकं तुमचं रिव्हॉल्विंग काय नेमकं विषय? पहिली गोष्ट ही आदर्श तायडे हे कोण नालायक वृत्ती बदलावर मध्ये आहे ना, ह्याला मी भीक पण घालत नाही आणि ह्याच्याशी माझा कोणताही संबंध नाही. 2-3 दिवसापासून बदलापूरमध्ये एक वाद चालू होता. आदर्श तायडे विरुद्ध आमची संगीताताई चंदवनकर आणि राणी जोगलेकर यांनी काहीतरी त्याची माहिती मागवलेली की यांनी वृक्ष प्राधिकरण ज्या समितीमध्ये आहे त्या समितीत काहीतरी खोटे पेपर दाखल केलेले आहेत. ते पेपर मला कुठून तरी व्हॉट्सअपच्या द्वारे मिळाले. मी ते आमच्या नगरसेवकांच्या ग्रुपमध्ये प्रसिद्ध केले आणि जी समिती आहे त्या समितीमध्ये टाकले. बाबा खरं काय खोटं काय हे जरा बघा, कारण ह्याचं उद्घाटन आहे उद्या. त्यात मला एक गोले म्हणून सदस्य त्यांचे फोन आला होता की सर तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहा. मी त्यांना सांगितलं की हे कार्यक्रमाच्या विषयी जर काय आवश्यक असेल तर मी उपस्थित राहणार नाही आणि माझी तब्येती ठीक नाही, मी असं त्यांना कळवलं. आज मला कळलं की दुपारी 2:30 वाजता काहीतरी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या परिषदमध्ये संगीता चंदवनकर आणि राणी जोगलेकर ह्या दोघांना तुकाराम म्हात्रेंनी माझी सुपारी दिली आणि या सुपारीच्या द्वारे तुकाराम म्हात्रेंनी यांना भुकाला लावला असं तो बोलला. अतिशय माझ्या बाबतीत तो खालच्या दर्जाचं बोलले. मी त्या आदर्श तायडे आणि त्याच्या टीमला त्यांनी मला ललकारलं आणि त्यांनी सांगितलं की बदलावर मध्ये फिरू देणार नाही. मी आदर्श तायडेला सांगतो, दादा कुठे येऊ सांग, तुझ्या कोणत्या चौकात येऊ, तुझ्या घराजवळ येऊ, या तुझ्या कुठल्या पक्षाच्या कार्यालय असेल त्या ठिकाणी येऊ, किंवा तुझा बाप कोण आहे, तुझा कोण चालवतोय, तुझ्या बापाच्या घरी येऊ हे सांग मला. आणि राहिला प्रश्न तू माझ्या कपडे काढण्याचं बोलतोय, तर दादा माझं एकच टी शर्ट घालतोय मी. तू किती जॅकेट घालतो ना, ती सगळी जॅकेट तुझी या नगरपालिकेत जर नाही उतरवली परत दिसल्यावर मला तू, तर माझं नाव सुद्धा तुकाराम म्हात्रे हे लक्षात ठेव. तू अतिशय मला खालच्या दर्जाने बोललाय, मी कुठे भ्रष्टाचार करतो, मी कुठे पैसे खातो. तू एक बापाची जर औलाद असेल ना तर माझा भ्रष्टाचार काढून दाखव, नाही तर मी तुला माझ्या पद्धतीने उत्तर देणारच आहे. पण आज कायदेशीर मी पोलीस स्टेशनला जाऊन आता गुन्हा दाखल करणार आहे. तुझं आणि तुझ्या बापाचं सुद्धा त्याच्यात नाव टाकणार आहे, एवढं लक्षात ठेव. तुला चालवणारा बोलवणारा जो धनी आहे त्याच्यात किती दम असेल ना, तर तुकाराम म्हात्रे तुझ्यासाठी हजर आहे, त्याच्यासाठी पण हजर आहे. तू फक्त मला सांग, फोन कर, 3ऱ्या मिनिटाला तिथे मी हजर असेन. तू कधी पण बदलापूरमध्ये नाही, बदलापूरच्या बाहेर सुद्धा मला जे चॅलेंज केलं आज ते चॅलेंज तू केलेलं चॅलेंज आहे, मी ते स्वीकारतो. तू फक्त मला फोन कर किंवा कुणाच्या मोबाईलवरून सांग, मी त्या ठिकाणी येतो. मग आदर्श तायडे आणि तुकाराम म्हात्रे काय हे बघू. अरे तुझी अवकात नसलेला माणूस, तुला बदलापूर शहरामध्ये तुझ्या पक्षात कोणी विचारत नाही, तू माझ्यावर बोलण्या इतका लायकीचं नाही. आणि मी सुद्धा तुझ्यावर बोलू नये. मला लोकांनी सांगितलं की तू एक घाण आहे, ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातले लोक तुला त्या बायका वैतागलेत, त्यांना रात्री बेरात्री तू मेसेज करतोय, चांगले वाईट मेसेज त्यांनी मला दाखवलेत. अनेक लोकांनी मला फोन करून सांगितले मला माझं तोंड खोलायला लावू नको, कारण तुम्ही घाण गटार आहेत, तुमची लायकी नसलेली लोक आहेत तुम्ही. आणि तरी तुम्ही जर माझ्यावर बोलण्याची जर हिंमत करत असाल तर याद राख, जे सत्य आहे त्या सत्याला वाचा फोडणारा तुकाराम म्हात्रे, तू फक्त माझं खरं खोटं काय ते करून दाखव. तू म्हटलं ना 1 to 4, मी 4 to 3 करणारा माणूस आहे. तू फक्त माझ्या नादी लाग आणि मी तुला काय आहे ना ते तुला दाखवून देईन. आणि तुला एकच सांगतो, तुला तुझ्या बापाने बोलायला लावलं ना, तुला खरोखर आज एक बापाने काढला असेल ना तर साला 3 तासाच्या आत माझ्या समोर ये, नाही तर मी येतो. बघू तू एक बापाचा आहे का 10 बापाचा आहे, तुझी अवकात काय आहे ते बघतो. आणि मी येतो, तुझ्या घरासमोर येतो, तुझ्या घरी येतो. कुठे येऊ बोल, फक्त मला सांग तुझा ऍड्रेस, मी येतो. तू माझ्याकडे नको येऊ, मी येतो तुझ्याकडे. तू अनेकदा भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर लावलेत, माझ्या पक्षाबद्दल तू बोललाय, तुला सोडणार नाही. तू जिथे भेटशील तिथं तुझ्या तोंडाला काला फासून, नाही तुला माझ्या पक्षातले लोक धडा शिकवले ना, माझं नाव पण तुकाराम म्हात्रे नाही. आणि तू ज्यांच्या जीवात उड्या मारतो ना त्यांनाही आज सांगतो, आज मी आदर्श तायडे हा भेटल तिथं पोलीस स्टेशनला त्याला घेऊन येईन. व तुम्ही फक्त जो त्याच्या बरोबर येईल ना त्याला सांगतो की बघा मग तुकाराम म्हात्रेला जो डिवचलतो त्याच्यात काय परिणाम होतात, याचे परिणाम तुम्हाला कळतील. आता तुम्ही कायदेशीर कारवाई करतायत, कशा प्रकारचं मी आता एसीपी डीसीपी पोलीस स्टेशनला चाललोय. पोलिसांनी 2 तासात गुन्हा दाखल नाही केला आणि याला जर हजर नाही केला गुन्हा दाखल करून, तर आमचं पोलीस स्टेशनला मोठं आंदोलन होईल. आणि ह्याचे परिणाम जे होतील
ते आदर्श तायडे आणि पोलीस यांना भोगावं लागणार आहे. खरं तर या संपूर्ण प्रकारामध्ये तुमचा कुठे संबंध नव्हता. तुम्ही आरोप केले त्यांनी त्यांना उत्तर देणं अपेक्षित होतं. विनाकारण मात्र कुटुंबाला तुकाराम म्हात्रेंना टार्गेट केलं जातं. काही संबंध नाही. ते आदर्श तायडे कोण आहे, भिकमांग्या, ते मी त्याला ओळखत पण नाहीये आणि माझा काही संबंध नाही. आज इथे संगीता चंदवनकर आणि राणी जोगलेकर तर मी फर्स्ट टाइम बघतोय, कधीच संबंध नाही. फक्त यांनी व्हायरल केलेली पोस्ट मी आमच्या नगरसेवकांच्या ग्रुपला टाकली. ते काही नगरसेवकांना झोंबलं असेल, त्यांनी ते आदर्शच्या घातलं असेल बोट, म्हणून त्याला ते जरा जास्त लागलं असेल, म्हणून ते आज त्यांनी माझ्यावर ते पिसललेला कुत्रा सोडतात ना, तसं त्याला सोडण्याचं काम केलेलं आहे. एकंदरीत पाहतो आपण, आपल्यावर देखील अनेक आरोप केले. आपण काही दिवसांअगोदर पत्रकारांना त्या समितीबद्दल सांगितलं होतं, सदस्यांबद्दल सांगितलं होतं. काय नेमकं आता तुमच्यावर देखील आरोप? आणि विनाकारण महत्वाचं म्हणजे तुकाराम दादा यांचं नाव याच्यामध्ये घेण्यात आलं. मी सगळ्यात पहिल्यांदा एक सांगेन की आदर्श तायडे या व्यक्तीबरोबर आमचा कोणाचाही, म्हणजे मी असेल, राणी असेल किंवा आपल्या काही महिला पत्रकारांवरती मागे त्याने त्या महिलांना समोरून ज्यावेळेला तो विषय झालेला तिची गाडी फोडायचा प्रयत्न केला होता त्या महिलांनी, ह्या सर्व गोष्टीमध्ये एक तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल किंवा पूर्ण बदलापूरकरांच्या लक्षात आलं असेल की आमचा ह्याच्याशी कोणाशी वैयक्तिक वाद नाहीये, परंतु वारंवार ही व्यक्ती जी आहे ना, ही आमच्या महिलांच्या शेपटीवर पाय द्यायचं काम करते. आज तुमचा एक व्हिडिओ बघितल्यानंतर मला हे जाणवलं की तो जे काही बोललाय की ह्या महिला आहेत की नाही, मी तर पहिल्यांदा पोलीस स्टेशनला सांगणार आहे की याच्यावर 354 चा गुन्हा दाखल करा. हा कसा काय सांगू शकतो की हा कसा बोलू शकतो, ह्याच्या मागे कोणतरी आहे एवढं गोष्ट नक्की. मागे सुद्धा मी पोलिसांना एक व्हिडिओ दिला होता, एसीपी साहेबांना सुद्धा, की साहेब हा तुमच्याबद्दल डायरेक्ट बोलतो की गुन्हा दाखल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा विषय झाला त्या विषयाशी ह्या व्यक्तीचा काही संबंध नसताना सुद्धा ह्याने डायरेक्ट तो बोलला होता की मी पोलिसांची बदली करीन गडचिरोलीला. या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री बसले, कोणत्या पोलिसांनी यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, तर या ठिकाणी तुम्ही गडचिरोलीलाच काय, तुम्ही नोकरीच कशी करता हेच मी बघतो. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही व्यक्ती जर पोलिसांबद्दल बोलू शकते आणि हे जे प्रकरण आहे कुठेतरी प्रकरणाला बगल द्यायचा प्रयत्न, म्हणजे फाटा फोडायचं जे काम आहे ना, हे आदर्श तायडेने आज केलंय. मला बदलापूरच्या राजकारण्यांना जे आदर्श तायडेला पाठिंबा देत आहेत, मागून एसी मध्ये बसून जे त्याला चावी फिरवायचं काम करतायत, त्यांना एक सांगायचंय की बाबांनो, तुम्हाला बदलापूरचं अंबरनाथ करायचंय का? तुम्ही सगळ्यांनी एकदा विचार करा. कार्यकर्त्याला उचकवायची जी कामं आहेत ही वारंवार बदलापूर शहरामध्ये होत गेली आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आहे जे आजचं आहे. तुकाराम म्हात्रे ह्या व्यक्तीचा आमच्या प्रकरणाशी, म्हणजे आम्ही जे काही प्रकरण काढलंय त्या प्रकरणाशी चारण्याचा संबंध नाही. तुकाराम म्हात्रे ही व्यक्ती माझा मित्र आहे किंवा आम्ही सगळे एकत्र काम करतो हे जगजाहीर आहे, कारण राजकारणात मैत्री आहे आणि कोणाची नाहीये, सगळ्यांचीच आहे. परंतु आता हे जे प्रकरण घडलं, ह्या प्रकरणामध्ये खरोखर तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला सुद्धा चीड आली की ह्या व्यक्तीचा त्या प्रकरणाशी चारण्याचा संबंध नाही. फक्त त्यांनी त्या समितीमध्ये असल्या कारणाने नगरसेवकांना कळावं म्हणून ती जी माझी जी बातमी होती ती बातमी त्या ग्रुपवर सोडली. ही काही चूक झाली का? आणि ह्याच्या आधी सुद्धा बदलापूरचं जे प्रकरण झालं होतं मुलींचं, एसी मध्ये बसून नको त्या मुलांना त्या प्रकरणामध्ये अडकवायचं काम जे आहे ते ह्या लोकांनीच केलं. म्हणजे ही जी चांडा चौकडी आहे, जी जीएसटी गँग म्हणतो ना आपण, मी आता थेट आरोप करीन, मी जरी सत्ताधारी पक्षात असली, त्यांनी जे सांगितलं की आशिष दामले आणि प्रियंका दामले मॅडमशी तो बोललाय, माझं आता त्यांच्याशी बोलणं झालंय, त्या व्यक्तीशी, त्या दोघेही पती पत्नीशी तो बोललेला जरी असता तरी सुद्धा त्यांनी असं कुठेही सांगितलं नाही की संगीता चंदनकर आमच्या डोक्याला ताप झालीये. त्यानंतर त्याने जे विषय घेतले, अय्यंगार बेकरीचा विषय तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. त्या अय्यंगार बेकरीच्या विषयामध्ये मी पत्रव्यवहार केलेला नाही. माझ्या पक्षाची मागासवर्गीय सभापतीच्या बाबतीत घटना घडली म्हणून मी साणेवाडीच्या अय्यंगार बेकरीच्या शाखेमध्ये गेली आणि तिथला माझ्याकडे व्हिडिओ होता जो मी तुम्हाला दिला. त्यानंतर MIDCचा विषय, आपल्या मागे युवराज गीत बसतंय, युवराज गीत आणि मी त्या MIDCच्या विषयात तुम्ही सर्वजण होतात, त्या बातम्या आपण लावलात, ते प्रकरण जे आहे ते कोर्टात दिलेलं आहे आम्ही. त्यानंतर माझ्या ऑफिसचा विषय, संतोष शर्मा या व्यक्तीला माझं मी ऑफिस, अनधिकृत ऑफिस जे त्याने मला दिलं होतं ते ऑफिस मी त्याला दिलं, हा विषय संपलेला आहे. परंतु तरी सुद्धा हा माणूस जर पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, मी आदर्श तायडेला आज ह्या क्षणाला एक चॅलेंज करीन की बाबा तू हे पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 करण्यापेक्षा ना एकदा आमच्या समोर बस आणि तू सगळ्यांच्या समोर हे प्रूव्ह करायचं की संगीता चंदवनकरने सेटलमेंट केली.
रेवा बिअर शॉपची केस 12 वर्ष चालली. बदलापूर शहरातल्या कुठल्याही सर्वसामान्य पीडित व्यक्तीचा विषय असेल ना, तो माझ्याकडे येतो आणि त्यांनी सांगावं. मी आज बदलापूरकरांना सांगेन की जर तुमच्याकडे मी कुठल्याही गोष्टीसाठी पैसे मागितले असेल तर ह्या आदर्श तायडे या व्यक्तीच्या समोर तुम्ही उभे राहा आणि त्यांना दाखवा आणि मलाही कळू देत की संगीता चंदनकरने कोणाकोणाकडनं पैसे खाल्ले. विषय घेतले, सह्याद्री हॉस्पिटलचा असेल, धनलक्ष्मी हॉस्पिटलचा विषय असेल, आम्ही कोर्टात देतो. कोर्टातले विषय कसे चालतात आणि किती दिवस चालतात हे बदलापूरकरांना माहितीये. परंतु वारंवार ही व्यक्ती आदर्श तायडे जो आहे त्याची लायकी नाहीये. तू प्रत्येक वेळेला बाबासाहेबांचं नाव घेणार. अरे बाबासाहेबांना आम्ही सुद्धा मानतो, आम्ही सुद्धा संविधान आम्हाला सुद्धा माहितीये, पण प्रत्येक वेळेला बाबासाहेबांचं नाव घेऊन तू जे काही हे कट कारस्थान आणि तुला जे कोण चालवणारी 4-5 डाळकी आहेत ना, त्यांना सुद्धा मी आज चॅलेंज करेन. तुम्ही चुकून सुद्धा बघा, माझ्या मागे पुढे कोण नाही. त्याने काय सांगितलं, आम्ही संसारी लोक आहेत. अरे भडव्या, तू 2-2 बायकांना सोडलंयस, 3ऱ्या बाईबरोबर तू आता लग्न केलं. मला तुझ्या वैयक्तिक आयुष्याची घेणं देणं नाही, पण जर तू आमच्या शेपटीवर पाय दिलास ना तर मी तुला घरात घुसून मारेन. माझ्या मागे पुढे नाही बाप आहे, नाही आईचा आता माझी आजारी आहे, हंतरुणात आहे आणि तुझ्या या सर्व गोष्टींमुळे आता मला मानसिक त्रास व्हायला लागलाय. त्यामुळे मी बदलापूर पोलीस स्टेशनला तुकाराम म्हात्रेंचं त्याने नाव घेतलेलं आहे ना, तुकाराम म्हात्रेंच्या बरोबर मी जाणार आणि आदर्श तायडेवरती 354 आणि आमच्या बाबतीत त्याने जे जे काही केलेलं आहे ते आणि बरोबर बदलापूर पोलिसांच्या बाबतीत तो जे काही बोललाय, मी आमदार साहेबांना आणि नगराध्यक्ष मॅडमना विनंती करीन की तुम्ही हे जे काही कटपुतली खेळवताय ना ही बंद करा. तर हे कधीतरी बदलापूर आहे ना अंबरनाथच्या दिशेने चाललेलं आहे आणि तुम्ही वारंवार जेव्हा बोलता की संगीता चेंदनकर, राणी जवळेकर, अर्चना सोडकर बदलापूर शहराचं नाव बदनाम करतं, तर तुमच्या बरोबर असणारी लोकच बदलापूर शहराचं नाव करतात हे पुन्हा सिद्ध झालंय. त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे तुम्हा सर्वांना की तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर ते तुमच्या जवळ ठेवा, पण कार्यकर्त्याचा बळी देऊ नका. आदर्श तायडेच्या बाबतीत आज जे काही होईल ना ते संपूर्ण बदलापूरकर बघतील, कारण आम्ही पण आता हात वरती केलेत. तुकाराम म्हात्रे या व्यक्तीचा चारणाचा विषय नाही, त्याचा संबंध नसताना सुद्धा त्याला तुम्ही त्याच्यात खेचलाय आणि कुठेतरी वृक्ष प्राधिकरण ह्या समितीवरती जी बोगस प्रमाणपत्र देऊन जी निवड झालेली आहे तो विषय कुठेतरी बगल जायचा प्रयत्न चालू आहे, पण तो विषय आम्ही सोडणार नाहीये. सगुणा बाग रुरल फाउंडेशन असेल, बदलापूर नगरपालिका असेल, मुख्याधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील किंवा त्या समितीमधले जे काही नगरसेवक असतील त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की आदर्श तायडे या व्यक्तीची हकालपट्टी झालीच पाहिजे. आज पुरतं मी थांबणार नाहीये. 2 दिवसांनी मी बदलापूर नगरपालिकेमध्ये येणार आणि मुख्याधिकारी साहेबांच्या केबिनमध्ये बसून आंदोलन करणार. तुम्ही या व्यक्तीला त्या पदावरून काढा, कारण आता सुद्धा त्याने तुमच्या लाईव्हमध्ये सांगितलंय की मी प्रशिक्षण तिथे घेत आहे किंवा नगराध्यक्ष मॅडम सुद्धा म्हणाल्या की तो प्रशिक्षण घेत आहेत. अरे पण मग जर तुम्ही सर्टिफिकेट जर आम्हाला दिलेलं आहे त्या सर्टिफिकेटमध्ये सरळ सरळ म्हटलंय की सहभाग घेतलाय. सहभाग घेणं, प्रशिक्षण असणं, मंगेश जाधव असतील, आदित्य गोळे असतील यांचं प्रॉपर प्रशिक्षण झालेलं आहे, त्यांची डिग्री आहे, डिप्लोमा आहे. मग ह्या व्यक्तीला का चालव, दुसऱ्या व्यक्ती नाहीयेत का तुमच्या पक्षामध्ये? अरे तुमच्या पक्षातल्या महिलांना नाही सोडत. ती मिनल मोरे असेल तिच्याबद्दल ग्रुपवरती बोलायचं, राणी जवळेकर तुमच्याच पक्षात आहेत ना. मग आम्हाला जर मानसिक त्रास होतोय तर तुम्ही तुमच्या पक्षातल्या महिलांना पण सोडत नाहीये. आणि जर महिला नगराध्यक्ष म्हणून रुचिताताई घोरपडे माझी एक विनंती आहे की तुम्ही आदर्श तायडेचा लवकरात लवकर बंदोबस्त करा, नाहीतर संगीता चेंदनकर सारखी वाईट व्यक्ती, कारण तुम्ही मला वारंवार त्रास दिलाय, याही आधी त्रास दिला आणि आताही तुम्ही मला त्रास देता. मी आता सहन करणार नाही, माझी सहनशक्ती संपलेली आहे. विषय आम्हाला सोडायचा नाहीये. कुठेतरी विषयाला बगल द्यायचा प्रयत्न हा तुकाराम म्हात्रेंचं नाव देऊन घेतला गेलेला आहे. आता ह्याचे जे काही परिणाम होतील ते सगळ्यांना भोगावे लागतील. संगीताजी काही वेळापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी दलित समाजाचा आहे म्हणून कुठेतरी माझ्यावर हा अन्याय होतोय. असं वाटतं का की नेहमीच काहीही विषय झाला की हा समाजावर येणार आणि अॅट्रॉसिटी लावत बसणार? हे सगळ्यात पहिली गोष्ट तर अॅट्रॉसिटी दाखल करायचं आता पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये. त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर बदल झालेला आहे. कोणी उठेल आणि अॅट्रॉसिटी दाखल करेल. तर आमच्याकडे सुद्धा माणसं आहेत ना, आम्हीही त्या समाजामध्ये राहतोय, पितोय, खातोय, आम्ही त्यांच्याबरोबर राहतोय एकत्र. आज अविनाश सोनवणे असतील किंवा त्यांच्याबरोबरचे जे लोक आहेत तुम्ही बघताय ते आमच्याबरोबर असतात, आमच्याबरोबर काम करतात. आम्हाला असं कधी वाटत नाही किंवा त्यांना सुद्धा असं कधी वाटत नाही. मग ह्या व्यक्तीला काय वाटतं? तर त्याला कारणच आहे की कुठेतरी एक जातीचा कार्ड पुढे करायचं आणि वारंवार मागे सुद्धा एका महिला पत्रकारावरती गाडीवरती हल्ला करायचं जे काम आहे, रात्री पोलीस स्टेशनला जाऊन उचकवायचं. मग दुसऱ्या दिवशी आजही तो बोललाय तुमच्या व्हिडिओमध्ये की संगीता चेंदनकरला मारायला मी बायका पाठवीन. अरे तू बायका पाठवून तर बघ. मी पण काय काल परवा बदलापूरला आलेली नाहीये. मी सुद्धा राजकारण कोळून प्यालेली आहे. फक्त आम्ही घरामध्ये बसून राजकारण करत नाही, रस्त्यावर फिरणारा कार्यकर्ता. जसं तू बोलतो ना धर्मवीर दिघे साहेबांचं नाव घेऊन, तर तुझी लायकी सुद्धा नाहीये. तुझ्या दिघे साहेबांच्या नकाची सर सुद्धा नाहीये. तू एवढा फालतू माणूस आहेस ना की बोलावं तेवढं कमी आहे. माझ्याकडे तुझ्याबद्दल भरपूर तक्रारी आली आहेत भावा. तू खूप सावध राहून काम कर. माझ्याकडे महिलांच्या तक्रारी तुझ्या बाबतीत आल्या. तू रात्री अपरात्री महिलांना मेसेज करतो, कॉल करतो. त्या दिवशी सुद्धा तू वर्षा चव्हाण त्या महिलेला काय गरज होती? रात्री पोलिसांनी तिला फोन करून बोलवून घेतलं. हा काय प्रकार आहे? म्हणजे तू प्रत्येक वेळेला जातीचं कार्ड वापरणार, जेव्हा कधी अंगावर कोण महिला येईल तेव्हा बायकांना तुझ्या समाजाच्या महिलांना सोडणार. तर आता ती परिस्थिती नाहीये. बदलापूर शहर खूप बदलतंय. म्हणून मी मगाशी पण सांगितलं, आताही सांगते, आमदार साहेबांनी, नगराध्यक्ष मॅडमनी आणि त्यांच्या पतींनी
ह्या विषयामध्ये लक्ष घालावं, अन्यथा बदलापूर शहराचं नाव कोण बदनाम करते वारंवार या गोष्टीला सर्वांना तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, एवढं गोष्ट नक्की. याची घे, तू त्या पक्षात आहे म्हणून सांग, कळलं का? राम जगतापचा फोन आलाय. तुमच्यावरही अनेक आज या लाईव्हच्या माध्यमातून आरोप करण्यात आले. काय नेमकं तुम्ही त्याच्यावर बोल. येस, आज तुमच्यावरही अनेक आरोप जे आहेत ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आले. काय तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया? माझी प्रतिक्रिया तर अशी आहे की हा आदर्श तायडे खरं तर त्याची लायकी नाहीये बदलापूरमध्ये राहण्याची, आणि त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्या बेसिसवर घेतला, कुठल्या ह्याच्यावरती त्याच्यामध्ये असं काय ह्यांना दिसलं की यांनी त्याला घेतलंय कळत नाहीये. महिलांचा कधीच तो आदर करत नाही, महिलांशी बोलायची त्याला शिस्त नाही. आज आम्ही जे काही प्रकरण उघडकीस आणलं वृक्ष प्राधिकरण समितीचं, ते आम्ही लिगली डॉक्युमेंट मागवून आम्ही ते प्रकरण उघड करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यामध्ये तो जे काही म्हणतोय की आम्ही खंडण्या घेतल्या, आम्ही कुठून पैसे उचलले, कोणाकडून 2 लाख रुपये घेतले, ज्या काही गोष्टी केल्यात, माझा तुला खुल्ला चॅलेंज आहे. तू राणी जवळेकर बद्दल बोललायस, राणी जवळेकरनी कुठे खंडणी घेतली, कोणाचे 2 लाख रुपये खाल्ले, कुठल्या आंदोलनातले पैसे खाल्ले, किंवा कुठल्या नगरसेवकाला ब्लॅकमेल केलं. तुझ्या नगरसेवकाबद्दल बोलतोयस, तुझ्या त्या भडव्या नगरसेवकाला प्रफुल्ल मोरेला सांग की राणी जवळेकर तुझं पद तर घालवणारच आहे. आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगते की येत्या ह्या महिनाभरामध्ये तुला तुझं नगरसेवक पद खाली करायला लावल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये. कारण की चुकीच्या पद्धतीने, ज्या पद्धतीने तुम्ही नगरसेवक पदावरती बसला आहात आणि ज्या पद्धतीने गोरगरिबांवर तुम्ही अन्याय केलेला आहे, तो मी सहन करून घेणार नाहीये. आणि तू म्हटलास राणी जवळेकरला पक्षातनं हकलपट्टी केली, तर त्यासाठी मी एक ऑडिओ क्लिप वाजवू इच्छिते, जी आत्ताच माझी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षांशी माझं बोलणं झालंय. म्हटलं साहेब नमस्कार, राणी जवळेकर बोलते. नमस्कार, बोला बोला. नेटवर्क कमी आहे जरा. हा, ऐका ना, मी तुम्हाला एक ह्याच्यासाठी कॉल केला. आता पक्षाचं काम किती वर्ष करते हे तुम्हाला तर माहितीच आहे. काय सांगते? हॅलो, बोला बोला, तुम्ही बोला ना. मला एकच प्रश्न असं विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीने आणि जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्ही माझी पक्षातून हकलपट्टी केलेली आहे का? नाही, असं कोणी सांगितलं? मी नाही असं काही पत्र काढलेलं. आदर्श तायडे यांनी आज प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीरपणे असं उघड केलंय की पक्षाने राणी जवळेकरची हकलपट्टी केलेली आहे. नाही नाही, असं काहीच नाही. आता पक्षात मी किती वर्ष काम करते आणि आपला परिचय किती जुना आहे ते तुम्हाला माहिती आहे. काही झालेलं नाही. तुम्ही प्रेस घेऊन सांगा असं काही झालेलं नाही म्हणून. हा, तर तुम्ही उद्या आहेत का? भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र डाके यांना मी फोन केला आणि यांना मी विचारलं की माझं कधी पक्षातनं हकलपट्टी झालेली आहे ती तुम्ही डिक्लेअर करा. ना आमदार साहेबांनी माझी हकलपट्टी केली, ना नगराध्यक्ष मॅडमनी माझी हकलपट्टी केलेली आहे. मी स्वतः इलेक्शनला, निवडणुकीच्या टायमाला मी स्वतः पक्षाचं काम केलेलं आहे. असं असताना असं कोणताच प्रकार घडलेला नाहीये. मी आजही बीजेपी ऑफिशियल ग्रुपला ऍड आहे. असं असताना हा उघड म्हणतोय की माझी ह्या पक्षातून ह्यांनी हकलपट्टी केलेली आहे. बीजेपी ऑफिशियल सगळ्या ग्रुपला मी, पक्षाच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या सर्व ग्रुपला मी या ठिकाणी ऍड आहे. असं असताना हा म्हणतोय की मला पक्षातून काढून टाकलं. कोणी सांगितलं बाबा? का मग पक्षाने डिक्लेअर केलं नाही मला पक्षातून हकलपट्टी केली आहे? तर हा कोणाच्या सांगण्यावरून ह्या सगळ्या गोष्टी करतोय? हे सगळं त्यांनी आता सिद्ध करावं. ह्यांनी जे आरोप आमच्यावरती लावले आणि तो म्हटला की तुकाराम म्हात्रेंनी आम्हाला सोडलं, तर मी सगळ्यांसमोर सांगू इच्छिते की तुकाराम म्हात्रे दादांची आणि माझी आज ही पहिली भेट आहे. मी पहिल्यांदा त्यांना भेटतेय. माझं कधी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही, ना मेसेजद्वारे बोलणं नाही किंवा कुठल्याच ह्याच्याचं नाही. फक्त एक
राजकीय नेतृत्व म्हणून मी त्यांना जाणते, त्यांचं नाव ऐकून आहे, सगळ्या गोष्टी आहे. इव्हन वामन दादा वगैरे यांना तरी मी अनेक वेळा भेटली, परंतु यांना तर मी पहिल्यांदाच भेटली. आणि हा म्हणतो की तुकाराम म्हात्रेंनी मला सोडलं. काय संबंध? हा स्वतःच इतका खालच्या थराचा माणूस आहे की ह्याला महिलांविषयी आदर नाही. हा नेहमी छत्रपतींचे परत बाबासाहेबांचे उदाहरणं देतो आणि आम्ही महिलांना जाणतो, महिलांविषयी आम्हाला आदर आहे, ह्या सगळ्या गोष्टी करतो. परंतु अतिशय याला या ठिकाणी महिलांविषयी आदर नाहीये. मला त्याला सांगायचं आहे की बाबा तू कुठे आहेस, जिथं कुठे आहेस, तू आम्हाला बायका काय मारायला आणतोस? आम्ही इथले प्रॉपर राहणार आहे, जन्मभूमीच बदलापूर आहे आमची. आम्ही कुठल्या दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन इथे स्थायिक झालेलो नाही आहोत. जन्मभूमी कर्मभूमी बदलापूर आहे. त्यामुळे तू जिथं कुठं असशील तू आमच्या समोर ये आणि आमच्याशी बोल. आणि ज्याने कुणी तुम्हाला सोडलेलं आहे, तुझ्या त्या पाठी राख्यांसमोर तुझं मी थोवड फोडणार आहे, हे तर नक्की. आज लाईव्हच्या माध्यमातून सांगते की तुझे जे कोणी पाठी राखे आहेत त्यांच्या समोर तुझं थोबड फोडल्याशिवाय मी राहणार नाही. कारण की तू जे काय आरोप केलेले ते आरोप तू या ठिकाणी सिद्ध करायचे की आम्ही कुणाकडून पैसे घेतले, कोणाच्याकडून खंडण्या घेतल्या किंवा काय केल्या. इव्हन ह्या लोकांनी माझ्यावरती 17 करोडची खोटी खंडणी दाखल केली आणि ती खंडणी पोलिसांनी खोटी ठरवून कोर्टामध्ये पाठवली. त्याची चार्जशीट माझ्या गाडीमध्ये पडलेली, वाटलं तर ती तुम्हाला बघायची असेल ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. असे हे कटकारस्थानं करतात. लोकांच्या जमिनी बळकावण्यासाठी ह्या लोकांची ही सगळी रणनीती या ठिकाणी चाललेली आहे. शासनाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत. बऱ्याच काही गोष्टी जर काढायला गेलं, यांचे जे पाठीराखे याला सोडतायत पर हेड 3,000 रुपये प्रत्येक व्यक्तीविषयी बोलण्यासाठी जे ह्याला दिले जातात ना प्रत्येक पोस्टसाठी, तर त्या पाठीराख्यांना सांगायचं पैसा भरपूर आहे हो तुमच्याकडं, पण महिलांचा आदर करायला शिका. नाहीतर काय होईल, आज मी पक्षाची कार्यकर्ती, एक निष्ठावंत कार्यकर्ती, गेली 10-11 वर्ष मी भारतीय जनता पार्टीचं काम करते. आणि जर असं असताना जर तुम्ही लोक पक्षाच्या कार्यकर्त्यांविषयी जर अशा प्रकारचे कुत्रे सोडून जर त्यांना भुकायला लावत असतात तर अशा पक्षाला मी लात मारते, लात. मला ह्या तुमच्या पक्षामध्ये काम करायचं नाहीये. मी स्वतः उद्याच्याला प्रदेश अध्यक्षांची भेट घेणार आहे. त्यांना सुद्धा मी सांगणार आहे की कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं बदलापूरमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांचं कुठेही लक्ष नाहीये. आमदार किसन कथोरे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी लक्ष नाहीये असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण की साहेब नेहमी मुलीप्रमाणे आम्हाला त्यांनी आदर दिलेला आहे. महिलांच्या बाबतीत अप्पा नेहमीच महिलांचा आदर करतात, परंतु कुठेतरी अशी भुंकणारी कुत्री सोडलेली आहेत की त्यामध्ये कुठेतरी महिलांचा अपमान होतोय. त्यामुळे ह्या आदर्श तायडेला आज मारणार, मी स्वतः मारणार आहे, त्याला लाईव्ह मारणार आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी असताना मी मारीन. यांनी सिद्ध करावं की राणी जवळेकरनी कुठे कुठे भ्रष्टाचार केलाय, कुठं कुठं पैसे घेतलेले, कुठं कोणाकोणाला ब्लॅकमेल केलेलं आहे आणि किती किती लोकांकडून पैसे घेतलेले आहेत हे त्यांनी आता सिद्ध करणं गरजेचं आहे. जर त्यांनी ते सिद्ध केलं नाही तर माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्याचा थोबड फोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि त्याला जे कोणी पाठी राखेल त्यांनाही मी सांगते, राणी जवळेकर रस्त्यावर पडलेली नाहीये. राणी जवळेकर सोडणार नाही. कारण की राणी जवळेकर एक स्वाभिमानी मुलगी आहे आणि स्वाभिमानाने गोरगरिबांसाठी लढणारी मुलगी आहे. जर माझ्यावर जर तुम्ही आरोप करण्यासाठी असे जर कुत्रे फेकत असाल तर ह्या कुत्र्यांचे थोबड फोडण्यासाठी राणी समर्थक आहे. आणि मी दाखवून देईल की राणी जवळेकर काय चीज आहे. आज संगीताताईवरती सुद्धा तुम्ही लोकांनी इतके आरोप केले का? आता सत्यता समोर आणली म्हणून सत्य दाखवायचं नाही का? एवढे घोटाळे पालिकेमध्ये झालेले आहेत, काढायला गेलं तर आम्ही पण भरपूर काढू शकतो. आणि आमच्या विषयी तुकाराम म्हात्रेंचा आमचा संबंध नाही आणि त्यांचं नाव घेताय तुम्ही. आणि मी राणी तुम्ही सांगेन, मागे माझ्याकडे एक ऑडिओ क्लिप आलेला जो मी आता शोधते, मला सापडत नाही. त्या ऑडिओ क्लिप मध्ये हा आदर्श तायडे, राजन घोरपडे दादा, म्हणजे मी राजन दादांना मी पहिल्यापासून मानते, पण त्या व्यक्तीबद्दल सुद्धा तो बोलला होता की राजन घोरपडे काय माझा बाप आहे का म्हणून. मी त्यांना तो ऑडिओ पाठवला होता, तोच मी आता शोधते त्यांच्या त्याच्यामध्ये. जर राजन घोरपडे राजन दादा मी सांगेन की जर तुम्हाला मी ती ऑडिओ क्लिप पाठवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही, याचा अर्थ आम्ही काय समजायचा, तुम्ही ह्या व्यक्तीला आमच्यावर भुकायला सोडलाय का? तर मग जर आमचा पारा चढला आणि आम्ही जर महिलांनी मारलं आणि तुम्ही जर म्हणताय की तो जातीचा कार्ड, मला राजन घोरपडेंचा मेसेज होता की सांभाळून राहा, तो जातीचा कार्ड वापरतो. अरे जातीचा कार्ड वापरतो आम्ही काय घाबरून राहायचं का? आम्ही घाबरून नको बसायचं का? आमच्या बरोबर बाकीची लोक काम करणारे आहेत ना त्याच समाजाची. आम्ही कधी तुझा भाव केला नाही आणि करतही नाही. आम्ही एका ताटात खातो. मग तुम्ही लोक का असे अशा लोकांना चालवताय? राजन घोरपडेंना त्यावेळेला मी तो व्हिडिओ पाठवला होता की ऑडिओ पाठवला होता की दादा हा तुमच्याबद्दल बोलतोय, राजन घोरपडे काय माझा बाप आहे का? म्हणजे काय? आणि तुम्ही आज सांगताय की नाही तो खूप पुढच्या थराला जाईल.
मग आम्ही घाबरून घरात बसायचं? हम्म. आम्ही पैसे खाल्ले, आम्ही हे खाल्ले. अरे दे ना बाबा, आम्हाला दाखव ना किती पैसे खाल्ले, कोणाकडनं किती पैसे घेतले. उगाच काहीतरी आरोप करायचे आम्ही सहन करणार नाही. मी माझं पूर्ण आयुष्य आधी मनसे पक्षाला दिलेलं आहे. बदलापूर शहर माझं कर्मभूमी आहे. जन्मभूमी जरी माझी मुंबई असती तरी मी ह्या कर्मभूमीमध्ये काम करते. आणि मी आज त्या आदर्श तायडेला पुन्हा एकदा सांगेन की बाई, तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय, तुला माफी नाही. तुझी चूक तुला कबूल करून तुला माफी मागावी लागेल आमच्याकडे. आम्ही सोडणार नाही आणि आम्ही सुपारी देत नाही. मी डायरेक्ट नारळ देतो. बाई तुझा नारळ तुला फिक्स आहे. तुला कोणाचा बाप, तुला आमदार, खासदार, नगराध्यक्ष बाई कोण, माझ्या पक्षातल्या नेत्याने जरी मला सांगितलं ना थांब, तरी मी थांबणार नाही. कारण मी आत्ताच आशिष दामले आणि प्रियंका दामले त्या दोघांनाही मी पहिल्यापासून मानत आली. प्रियंका माझी मैत्रीण आहे. मी आताही तिला सांगून तिने मला क्लिअर कट सांगितलं की आमच्याशी त्याचं बोलणं झालेलं नाही. आम्ही त्याला सांगितलं होतं तुला उद्या भेटू आणि समोरासमोर बसून विषय क्लिअर करू, पण ते नाही. आणि आता त्याने तर सरळ सांगितलं की याने लिमिट क्रॉस केलेले आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. त्याच्यामुळे मला वरतून सिग्नल मिळालेला आहे. मी कोणाच्या बापासाठी थांबणार नाही आणि मी कोणाचा आता गुन्हा ऐकणार दाखल नाही. करणार. आता गुन्हा दाखल होणार. तू जर बोलतो ह्या महिला आहेत की नाही रे, तू सांगणार भडव्या. तू जर बोलतो ताई बाई, अरे तू नगरपालिकेत भेटला का आमच्या पाया पडतो, ताई माझी चूक झाली, ताई कशात, ताई अशात. अरे हे काय, मागे पण तू उत्तर भारतीयांच्या विषयामध्ये घुसला, तू प्रत्येक विषयात घुसतो. छत्रपतींच्या विषयात तुझा काही संबंध नसताना तू तिथे जाऊन त्या पोरीला फिनेल प्यायला लावलं. परत तू वरून पोलिसांबद्दल बोलतो. मग आम्ही किती सहन करायचं. आणि आता तर मी सांगणार आहे पोलिसांना की तुम्ही जर गुन्हा दाखल नाही केला, मी बदलापूर पोलीस स्टेशन सोडणार नाही. मी मांडी घालून बसणार. जर आम्ही लोकांसाठी जातो तर आज आम्ही आमच्यासाठी उतरणार. निवडणुका संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात माईक. त्यांनी एक पोस्ट टाकली की सगळ्यात पहिला जनता दरबार मी वडवली इथे घेणार. अरे तू तुझा बाप आणि तुझी सगळी फिल्डिंग घेऊन येणार वडवलीत जनता दरबार घ्यायला ये म्हणून मी वाट बघत होतो. तुझ्या आता माझ्या तोंडात काहीतरी चांगले शब्द येत आहेत. तुला एका बापाने खरंच काढला असेल ना तर वडवली येते जनता दरबार घ्यायला जी पोस्ट केली होती मी जपून ठेवली आहे तुझी पोस्ट. तू ये, मी तुझी लई वाट बघतो. यापुढे मी तुला सांगितलंय तू कपडे काढायची भाषा केली, मी तुझ्या अंगावर एक पण कपडा ठेवणार नाही. ज्या दिवशी तू नगरपालिकेत माझ्यासमोर दिसशील ना त्या पायरीवर नाही तुझे कपडे काढून तुझ्या हातात दिले तर तुकाराम म्हात्रे एका बापाचं नाही, हे तुला आज मी छाती टोक सांगतो. आणि आता पण हिंमत असेल तर तू ये, मी तुझी वाटच बघतोय. आणि तू सुपारी नको सांगू, मी सुपारी कोणाला देत नाही. मी चांगला नारळ देतो सोललेला, गिफ्ट तो पण, आणि तो कसा द्यायचा हे मला माहितीये. तू मला भेट, मी तुला नारळ देतो. आणि वृक्ष समिती हा जो विषय आहे तो विषय आम्ही आधीही सोडला नव्हता आणि आताही सोडणार नाही. कारण आमचा विषयच वृक्ष प्राधिकरणाचा होता जो ज्याच्यामध्ये तो फॉल्ट मध्ये होता. आणि तू चुकीचा असताना सुद्धा जर ज्या व्यक्तीचा संबंध नाहीये त्या प्रकरणाशी, त्यांनी फक्त ती मी बातमी पोस्ट व्हायरल केली, मला काय दुनियाच्या एका करतो. ग्रुपवर दुसऱ्या ग्रुपवर ढकलली. तू नाही ढकलत. तू आमच्यावर किती वेळा आरोप केले. तू बोलतो मी काल त्या सगुणा बागेमध्ये आम्ही लोक गेलो. चुकीच्या सगुणा पोस्ट बागेत आम्ही व्हायरल गेलोच. करायच्या नाही का? कारण जर आरटीआय मध्ये आम्ही माहिती मागवली तर तिथे गेल्यानंतर आम्हाला समजतंय की भाई तू जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते प्रशिक्षण घेतलेलं नाहीये, तू सहभाग घेतलेला आहे. सहभाग, प्रशिक्षण आणि तुझं क्वालिफिकेशन हे किती आहे हे सगळ्यांना कळालं. मग जर आम्ही आदर्श चुकीची तायडेला माहिती दिली, कोण कोण वाचवायला येतोय हा. पोलीस स्टेशनला याची नोंद तुकाराम म्हात्रे ठेवणार आहे, हे लक्षात ठेवा. मी आता पोलीस स्टेशनला जातोय. पोलिसांनी जर का त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला जर नाही चोपीत आणला घरपर्यंत, त्याच्या पोलीस स्टेशन पर्यंतही, याद राखा मी आदर्श तायडे याला कोण कोण वाचवायला येतो ना आज मी बघून घेईन की तो नक्की पक्षाचं करतोय की स्वतःचं काम करतोय. त्यांनी माझ्या पक्षावर बदनामी केली, माझ्यावर बदनामी केली आणि त्याला वारंवार सांगतो तू मला चॅलेंज केलंय, मी तुला चॅलेंज नाही करत, मी तुझं चॅलेंज स्वीकारलंय, तू भेट मला.